श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे संकष्टी. आमच्या घरी कुणाचा उपवास नाही आहे, तरीही पप्पांसाठी मम्मी काहीतरी जेवण नवीन वेगळं करते. भाजी बघूया कोणती भाजी करते. हाय श्री स्वामी समर्थ. या आपण आता ब्लॉग टाकलाच नाही, त्यामुळे म्हटलं सवय झाल्या टाकल्याशिवाय पण चैन. आज कोणती भाजी? आज मला पप्पांना आवडते भोपळीची भाजी. भोपळीची भाजी आपल्या माझ्या पद्धतीनं मी कसं करायचं ते दाखवते. आणि हे काय करून बघा. हां, हे मी मम्मीला नवीन चॉपर घेऊन दिले ॲमेझॉन ह्याच्यावरून, मिशोवरून. खूप भारी आले प्रोडक्ट. तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा. एक चॉपर मिळाला आणि चॉपिंगचे एवढे साहित्य आणि एक कातरी. खूप छान आहे. 3 कट चाकू आहेत, 3 चाकू. हां, इथे एक वापरायला घेतलाय. कोंबडी कापायला. हां, आणि हे मार्गशीर्ष महिना चालू आहे, कोंबड्या कापत्या. खरं त्याचं आहे ना तसं. आणि हे 3 चाकू आहेत आणि एकदम छान आहेत. अगं कटिंग मस्त होते याचं. हे बघ किती छान कटिंग होते आणि फास्ट होते. जर आपल्याला ह्यांना पाहिजे असेल तर लिंक दे त्यांना. एकदम पाहिजे असेल तर मला फास्ट होते काम. कमेंट मध्ये सांगा, मी लिंक देईन. त्याच्यामध्ये टाकलं मिरची, कांदा भरपूर घालायचा बाजूला. आता खूप दिवस झाले आपण कुठं टाकला व्हिडिओ, म्हणजे आज जरा टाकूया. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते. हिंग, डाळ भरपूर असल्यामुळं मीठ जरा जादा घातले, हळद आणि थोडीशी धण्याची पावडर. आता भाजी ह्याच्यामध्ये घालूया. ह्याच्यामध्ये मी डाळ तांदूळ भिजत घातले. तांदूळ जरा घालायचे भोपळीच्या भाजीला, एकदम छान होते भाजी. आणि डाळ पण भरपूर घालायचा मैत्रिणींनो, मस्त होती भाजी. आम्हाला डाळ कांदा भरपूर लागते बघा भाजीला, पालेभाजीला. फक्त अशी भोपळी, मेथी, शेपू. अशा तऱ्हेने आपली भाजी आणि भाकरी तयार झालेली आहे. या खायला. आणि कशी झाल्या मला सांगा कमेंट करून.